Hello everyone, welcome to the first lecture of the topic thermodynamics आणि थर्मोडायनॅमिक्सचा आज इंट्रोडक्शन लेक्चर आहे. थर्मोडायनॅमिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीमध्ये असल्यामुळे काही कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं का? तर त्याचा आन्सर आहे नो. कारण की आपल्याला सिलेबसमध्ये जो थर्मोडायनॅमिक्स दिला आहे त्याच्यामध्ये सेकंड लॉ वगैरे सगळं डिलीट केला आहे. फक्त फर्स्ट लॉ शिकायचा आपल्याला आणि तो खूप सिंपल आहे. आणि फिजिक्समध्ये आपण गोष्टी खूप समजून शिकून घेणार आहे. त्यामुळे गोष्टी रटायच्या नाही आहेत, लर्न करायच्या नाही आहेत की काही विसरू आपण किंवा कन्फ्यूज होऊ. गोष्टी प्रत्येक गोष्टीला काही ना काही रिझन असेल आणि तुम्ही ते विचारलं पाहिजे असं का होतंय, असं का होतंय. सो व्हेन यू विल क्वेश्चन देर विल बी अ रिझन. आणि तसं लक्षात ठेवलं तर तुम्हाला गोष्टी रिलेट होतील आणि फिजिक्समधलं थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला खूपच इझी वाटणार आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे. बेसिक काही 2-3 गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा तिथे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या आहेत. बट जसं तुम्ही शिकाल तसं तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. बिलकुल टेन्शन घेऊ नका. एकदम इझी लेसन आहे, स्कोरिंग लेसन आहे. पोर्शन बराच डिलीटेड पोर्शन खूप सारा आहे. पूर्णपणे सेकंड लॉ डिलीट करून टाकलाय. हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, कार्नॉट सायकल, तुमचं सगळे पुढचा सगळा पार्ट डिलीट केला आहे. एफिशियन्सी, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, COP सगळं डिलीट केलं आहे. सो आपल्याला फक्त फर्स्ट लॉ शिकायचं आहे. दॅट्स इट. सो व्हेरी सिम्पल लेसन. येस. आणि आज सिन्स इंट्रोडक्शन लेक्चर आहे त्यामुळे DPP पर्यंत आपण कुठले न्यूमेरिकल्स पर्यंत पोहोचणारच नाहीये. पण तुम्हाला DPP तरी पण आहे आणि DPP तुमची राहणार आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, KTG या टॉपिकचे आपण डिग्री ऑफ फ्रीडमचा कॉन्सेप्ट बघितलाय. तुम्हाला आठवत असेल व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडमचा जो कॉन्सेप्ट आहे, डिग्री ऑफ फ्रीडमचा कॉन्सेप्ट, त्यानंतर CP/CV चे फॉर्म्युले, मोनो, डाय, ट्राय, पॉली सगळ्यांचे CP/CV चे फॉर्म्युले आणि गामा याच्यामध्ये काय रिलेशन आहे, डिग्री ऑफ फ्रीडम, CP/CV, गामा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. मी लेक्चरच्या एंडला शेवटचे 10 मिनिटं डेडिकेट करणार आहे या सगळ्यांमधनं परत रिव्हिजन घेण्यासाठी. ओके. सो तुम्ही ते DPP म्हणूनच बघा की तुम्ही हे 10 मिनिटं द्याल, तुम्ही हे सगळं रिवाईज करून घ्या. सो आपण ते रिव्हिजन झाल्यावरती का सांगतोय मी तुम्हाला, कारण की हा पार्ट जो आहे हा थर्मोमध्ये खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. जसं आपण थर्मोमध्ये एंटर करू, आता आज तर इंट्रोडक्शन आहे, खूपच सिम्पल आहे, गोष्टी एकदम इझी वाटतात आणि इझीच आहे मी तर म्हणतो. बट स्टील पुढे जाऊ आपण तसं तसं मागच्या KTGच्या गोष्टी लागतील त्यावेळेस आपल्याला रिलेट करता आलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की KTG क्लिअर नाही केलं आहे त्यामुळे गोष्टी थर्मोच्या जमत नाही आहेत. ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्स खूप सिम्पल लेसन आहे, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही KTGचा हा पार्ट क्लिअर केला असावा. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन गाईज. इवन आय एम एक्साइटेड अबाउट दिस लेक्चर. बघूयात कसं होत आहे. नॉट बिकॉज ऑफ द कॉन्टेंट. ठीक आहे, कॉन्टेंट तर आहेच, थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला मी शिकवणार चांगलं. बट ऑन द डिजिटल बोर्ड इट इज माय फर्स्ट लेक्चर अँड आय वॉन्ट की पहिलं लेक्चर चांगलं व्हावं. बघूयात. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल आज आपण डिस्कस करणार आहे इंट्रोडक्शन. स्टार्टिंगला स्कोप काय, थर्मोडायनॅमिक्स कुठे कुठे यूज होतो, बेसिकली त्याचं डेफिनेशन वगैरे लिहिलेलं आहे इथे. सो सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शनमध्ये आपण पहिली गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे थर्मोडायनॅमिक्स या शब्दाचं मिनिंग काय. थर्मोडायनॅमिक्समध्ये थर्मोचा मिनिंग आहे हीट. ओके, थर्मोचा मिनिंग आहे हीट. अँड देन द सेकंड थिंग इज डायनॅमिक्स. डायनॅमिक्स इज असोसिएटेड विथ द फ्लो ऑफ हीट, द मूवमेंट. हीट एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे किंवा एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे आणि एका फॉर्म ऑफ एनर्जी इंटू दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये हीट कशी जाऊ शकते. हीट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन. हीट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू वर्क. ओके, हीटला आपण वर्कमध्ये कन्वर्ट करू शकतो, हीटला आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो हीट एक प्रकारची एनर्जी आहे, जी एनर्जी आपण वेगवेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. प्लस आपण त्याला इवन वी कॅन ऑल्सो कन्वर्ट इट इन फॉर्म ऑफ वर्क. सो या गोष्टी आपण बघणार आहे. सो इंट्रोडक्शनमध्ये थर्मोडायनॅमिक्सचा तुम्हाला मिनिंग समजलाय. बट ऍक्च्युअल डेफिनेशन बघा त्याचं काय आहे. ऍक्च्युअल डेफिनेशन इज thermodynamics is the branch of physics that deals with the concept of heat and temperature. या लेसन मध्ये आपण हीट आणि टेम्परेचर बद्दल बोलणार आहे आणि देन त्यांच्यामधलं इंटर कन्व्हर्जन. हीट आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे. आपण ऑब्जेक्टला हीट केलं की ते गरम होतं, गरम झालं की टेम्परेचर वाढतं. तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, नक्की काय होतं हे आपण आज बघणार आहे. आपण आज इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहे. बट इक्वेशन वाईज एक्सप्लेनेशन हे उद्या परवाच्या लेक्चरमध्ये जाणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बेंजामिन थॉम्सन याच्याबद्दल त्यांनी थोडासा इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. खूप आधी जेव्हा काहीच माहीत नव्हतं, हीट जो कॉन्सेप्ट ना हीट, तर हीट काय आहे लोकांना क्लिअर नव्हतं. लोकांना हीट ही एक एनर्जी असते हे माहीतच नव्हतं. हीट त्यांना वाटायचं की एक फ्लुइड आहे
आणि तो गरम ऑब्जेक्ट्सपासून थंड ऑब्जेक्टपर्यंत फ्लो होतो. म्हणजे जर का मी चहा ठेवला जर काही रूममध्ये, तर त्याच्यामध्ये काहीतरी एक कॅलोरिक फ्लुइड आहे, त्याला कॅलोरिक फ्लुइड म्हणायचे, कॅलोरिक फ्लुइड, तो फ्लुइड फ्लो होतो. जसं जसं तो थंड होईल तसा तो फ्लो होतो आणि तो कॅलोरिक फ्लुइड जो आहे तो सगळ्या बॉडीजमध्ये असतो. ज्या बॉडीजमध्ये कॅलोरिक फ्लुइड जास्त तो जास्त गरम, ज्याच्यामध्ये कमी तो कमी गरम. त्यामुळे दोन ऑब्जेक्ट जवळजवळ ठेवले आपण तर हायर टेम्परेचर, ज्याच्याकडे हायर कॅलोरिक फ्लुइड आहे तो लोअर कॅलोरिक फ्लुइडकडे ट्रॅव्हल करेल आणि दोघांचे टेम्परेचर मॅच होतील, असं आधी बिलीफ होतं. बट हळूहळू गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि या पर्टिक्युलर सायंटिस्टने, बेंजामिन थॉम्सननी, त्यांनी जे कॅनन्स असतात ना आपले, ते कॅननमध्ये त्यांनी ड्रिल केले बोर्स. आणि ड्रिल करताना एक एक्सपेरिमेंट बेसिकली त्यांनी केलेला. आणि ड्रिल करताना, जेव्हा आपण ड्रिल करतो, तुम्हाला माहिती आहे आपण भिंतीमध्ये ड्रिल करतो किंवा कशामध्ये पण ड्रिल करताना हीट डेव्हलप होती. तो पर्टिक्युलर ड्रिल बिट गरम होऊन जातो, ॲज वेल एज ज्या ऑब्जेक्टमध्ये आपण ड्रिल करणार आहे तो ऑब्जेक्ट पण गरम होऊन जातो. आणि त्यांनी ती हीट वापरून वॉटर बॉईल होतं असं प्रूव्ह केलेलं. त्या एक्सपेरिमेंट नंतर मोठा चेंज झालेला, कारण की तोपर्यंत हीट काय आहे आणि हीटला वर्कमध्ये कन्वर्ट करता येतं हे कोणाला क्लिअर नव्हतं. अँड दिस एक्सपेरिमेंट मेड शुअर. आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाही आहे. ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा एक्सप्लेन करतोय. बाकी सगळे तर बघणारे आहेत, जसे JCB असताना सगळे बघतात JCB काय करतो, तसे बघणारेच आहेत सगळे. बट बेसिकली ह्या 2-3 जे महत्त्वाचे त्यांना एक्सप्लेन करतोय, बाकी बघा हा तर कुठे बघतोय. ठीक आहे. सो हाचा एक्सपेरिमेंट झाला होता आणि या एक्सपेरिमेंटबद्दल त्यांनी सांगितलं आहे. सो आपल्याला ह्याच्यातनं काय शिकायचं की आधीच्या काळात हीट बद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. लेटर ऑन काही एक्सपेरिमेंट्स नंतर असं प्रूव्ह झालं की हीट ॲक्च्युली एक प्रकारची एनर्जी आहे आणि ती हीट एनर्जी आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. प्लस आपण त्याला वर्कमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. हीट आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो, प्लस आपण त्याला वी कॅन ऑल्सो कन्वर्ट इट इन फॉर्म ऑफ वर्क. ओके. फॉर एक्झाम्पल, आपण हीट एनर्जी वापरून, जसं की सोलर रेडिएशन वापरून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. आपण हीट एनर्जी वापरून आपण इलेक्ट्रिसिटी बनवली, जशी की सोलर रेडिएशननी. आपण इव्हन थॉम्सन इफेक्ट, सिबेक इफेक्ट, जो ॲक्च्युली डिलीटेड पोर्शनमध्ये आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, तर इव्हन आपण 2 वेगळे वायर्स घेतले आणि एकाला हीट केलं एकाला कूल केलं, तर त्याच्यामध्ये करंट सेट होतो, थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण. सो हीट वापरून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो, लाईट बनवू शकतो. वेगवेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जीजमध्ये हीट कॅन बी कन्वर्टेड. दॅट इज वॉट द एक्सपेरिमेंट प्रूव्ड ऑफ बेंजामिन थॉम्सन. आपल्याला ह्याच्यातनं काय शिकायचं आहे? पहिली गोष्ट तर इंट्रोडक्शनमध्ये हीटबद्दल सांगितलं आहे. आणि हे ग्रीन कलरचं डेफिनेशन महत्त्वाचं आहे. व्हॉट इज थर्मोडायनेमिक्स? दिस इज द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनेमिक्स विच यू मस्ट नो. यू कॅन राईट इट दिस डेफिनेशन डाऊन. आय विल ट्राय टू प्रोव्हाइड यू लेटर ऑन. या लेक्चरमध्ये काही नाही, इंट्रोडक्शनच आहे. बट पुढे जाऊन जेव्हा मी डेरिवेशन्स वगैरे लिहीन, मी त्या पर्टिक्युलर PPTचा सेव्ह करून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत जाईल. सो तुम्हाला ते रेडीमेड कंटेंट मिळेल, लिहायची गरज नाही पडणार. बट तरी पण मी रेकमेंड करतो की तुम्ही स्वतः लिहा. ठीक आहे. तुम्ही स्वतः लिहिलं तरच तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. नुसतं बघून काही होणार नाही आहे. स्वतः लिहिणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो स्कोप ऑफ थर्मोडायनेमिक्स काय, का शिकतो आपण थर्मोडायनेमिक्स? थर्मोडायनेमिक्स शिकण्याच्या मागे काय रिझन आहे, कुठे कुठे वापरलं जातं? तर ऑब्व्हियसली एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट आपण जेव्हा शिकतो, आपल्याला त्यात इंटरेस्ट डेव्हलप कधी होतो, जर काय आपल्याला माहिती असेल, अरे हा सब्जेक्ट मी शिकलो तर मला ह्या गोष्टी पण जमतील, ह्या गोष्टी पण कळतील. तर थर्मोडायनेमिक्स एकदम बेसिक लेवलपासून एकदम कॉम्प्लेक्स गोष्टींमध्ये पण थर्मोडायनेमिक्स इन्व्हॉल्ड असतं. जसं की त्यांनी सांगितलं आहे की राईट फ्रॉम बॉइलिंग वॉटर, साधं एक गरम होणारं पाणी आहे, एकदम बेसिक मेकॅनिझम आहे. पाणी गरम होतं टेम्परेचर वाढवल्यावरती, हीट दिल्यावरती, टू द फॉर्मेशन ऑफ स्टार, अ व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग दिस इज. स्टार फॉर्मेशन कसं होतं की इट इज द कॉन्स्टंट, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये हे असतो, एक ग्रॅव्हिटी इज ट्राईंग टू पुल द स्टार डाऊन ॲज वेल एज द हीट इज ट्राईंग टू ब्लो इट अप. सो यांच्यामधला जो वॉर असतो, तो जो थर्मोडायनेमिक्समध्ये आपण हीट म्हणतो, म्हणजे थर्मोडायनेमिक्स इन्व्हॉल्ड असतो फॉर्मेशन ऑफ स्टारमध्ये. हे आहे नॉर्मल बॉइलिंग वॉटर. सो एवढंच म्हणायचं आहे की त्यांना म्हणायचं की थर्मोडायनेमिक्स कुठे आहे, इझी टू व्हेरी मच कॉम्प्लेक्स, या सगळ्या ठिकाणी थर्मोडायनेमिक्स वापरलं जातं. एव्हरीवेअर थर्मोडायनेमिक्स इज युजफुल. इनफॅक्ट तुम्ही जर काही पुढे जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार असाल तर तुम्हाला एक सब्जेक्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल, या सगळ्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला थर्मोडायनेमिक्स असा एक विषय राहणार आहे, अख्खा विषय राहणार आहे. आणि जर तुम्हाला पुढे त्याच्यातही इंटरेस्ट आला, ह्याच्यात इंटरेस्ट आला तर तुम्ही थर्मोडायनेमिक्समध्ये, इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट घ्याल. त्यात इंटरेस्ट आला तर तुम्हाला मग मे बी त्या रिलेटेड तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये खूप सारा स्कोप आहे. सो थर्मोडायनेमिक्स आपण स्टार्ट करूयात. इंट्रोडक्शन बेसिक झालं आहे.
आता आपण सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट बघणार आहे. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. पे अटेन्शन एव्हरीवन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. इथे एक एक्झाम्पल दिले, प्रॉब्ली तुम्हाला टेम्परेचर्स दिसत नसतील तर मी इथे लिहून ठेवले. हा 70 डिग्रीला आहे ग्लास आणि हा ग्लास जो आहे याच्यामध्ये बर्फ भरला आहे. हा 0 डिग्री सेल्सिअसला आहे, हा 70 डिग्री सेल्सिअसला आणि रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. थोड्या वेळ आपण त्याला तसंच सोडून दिलं, रूममध्ये आणले 25 डिग्रीच्या रूममध्ये 70 आणि हे थोड्या वेळ सोडून दिलं. व्हॉट वी ऑब्झर्व इज, आपण ऑब्झर्व काय करतो की हा जो बर्फ आहे तो मेल्ट होऊन जातो आणि हा गरम चहा जो होता, गरम पाणी जो होतं तो कूल होऊन फायनली सराउंडिंग पण 25 ला येऊन असतंच राहतंच. वॉटर पण 25 ला येतं आणि हा जो आईस पण 25 ला आला, तो वॉटर पण 25 ला आला, असं करून सगळे स्टेबल बनून जातात. या स्टेटला आपण म्हणतो थर्मल इक्विलिब्रियम. आपण काय म्हणतो या स्टेटला? थर्मल इक्विलिब्रियम. आता एक्झॅक्टली थर्मल इक्विलिब्रियमचा मिनिंग काय आहे? सी, जोपर्यंत टेम्परेचर्स डिफरंट होते तोपर्यंत हीट वॉज फ्लोईंग फ्रॉम दिस बॉडी टू दिस बॉडी. हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीटचा नेट फ्लो होता. आता नेट फ्लो का म्हणतोय मी? कारण की रियालिटी अशी आहे की हीट इथून पण इथे येत होती, इथून पण इथे हीट येत होती, बट इथून समजा थोडी हीट येत होती तर इथून इथे जास्त हीट जात होती. सो नेट फ्लो जो आहे तो हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर जात होता. आता मी ॲरो असं दाखवतो म्हणजे असं नाही की हीट अशीच चालली आहे, जस्ट मला एक्सप्लेन करायचं की हीट इथून इथे आणि इथून इथे पण जाते. सो हीट इथून इथे पण चालली आहे. ॲट द सेम टाइम हीट विल ट्रॅव्हल फ्रॉम राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, बट नेट फ्लो कुठून असेल? नेट फ्लो विल बी फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू दी लोअर टेम्परेचर बॉडी. अँड लेटर ऑन, खूप वेळानंतर फायनली वेन दे अटेंड सेम टेम्परेचर, मग हीट फ्लो थांबून जाईल का? नाही. थर्मल इक्विलिब्रियम अटेंड केल्यानंतरही नेट फ्लो चालू असतो, फ्लो चालू असतो, बट नेट फ्लो 0 होऊन जातो. म्हणजे इथे जेवढी हीट चालली तेवढीच हीट इथे चालली आहे. सो नेट टेम्परेचर ड्रॉप होत नाही. इथे असं नाही आहे. इथे येणारी हीट जास्त आहे, इथे जाणारी हीट कमी आहे. थंडापासून गरमकडे जाणारी हीट कमी असते. ओके, सो दिस इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. दोन बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये कधी असतात? साधं त्याचं रिझन आहे, जेव्हा दोन बॉडीजचं टेम्परेचर सेम असतं, दॅट्स इट. फक्त टेम्परेचर एक गोष्ट आहे. वेन टू बॉडीज आर when two bodies have same temperature, they are said to be in thermal equilibrium. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी असतात दोन बॉडीज? वेन दे हॅव सेम टेम्परेचर, दोघांचे टेम्परेचर सेम, ते थर्मल इक्विलिब्रियम असतं. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट. नेक्स्ट कॉन्सेप्ट जो आहे तो आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपण थर्मल इक्विलिब्रियम शिकलोय. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे दोन बॉडीज थर्मल इक्विलिब्रियम तेव्हा असतात दोघांचे टेम्परेचर सेम असतात. मग झिरोथ लॉ काय? आणि झिरोथ लॉ नाव देण्याची गरज का पडली? आपण नॉर्मली नॅचरल नंबर्स 1 2 3 4 द्यायला पाहिजे, हा झिरो कुठून आला? तर त्याचं रिझन सिम्पल आहे की थर्मोडायनॅमिक्समध्ये लॉज जसे जसे बनत गेले तर सगळ्यात पहिला जो लॉ बनला तो फर्स्ट लॉ होता, त्यानंतर जो बनला तो सेकंड लॉ होता, आणि नंतर झिरोथ लॉ, नंतर एक लॉ जो सापडला, जो डिस्कवर झाला, तो ॲक्च्युली खूपच बेसिक लेवलचा होता, फर्स्ट लॉपेक्षाही आधी. आता फर्स्ट लॉच्या आधी बनलेला लॉ आहे म्हणून त्याला ऑब्व्हियसली झिरोथ लॉ असं नाव दिलं. बाकी दुसरं काहीही रिझन नाही झिरोथ लॉ असं का म्हणतो आपण त्याला. झिरोथ लॉ बेसिकली फर्स्ट आणि सेकंड नंतर जो काही आहे तो सांगितला गेलेला आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड एज द झिरोथ लॉ. काय आहे झिरोथ लॉ? झिरोथ लॉ हा एकदम लॉजिकल आणि एकदम सिम्पल लॉ आहे. त्याचं असं म्हणणं आहे, झिरोथ लॉचं तुम्हाला इथं फिगर दिसत असेलच, बट स्टील मी इथे सांगतो तुम्हाला. त्याचं म्हणणं असं आहे बघा, जर बॉडी ए आणि बॉडी बी हे दोन बॉडीज जे आहेत त्या कुठल्या तरी तिसऱ्या बॉडी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय की ह्याचा टेम्परेचर सी वाल्याबरोबर सेम आहे. डबल ॲरो म्हणजे काय, हे दोघं थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आणि दुसरी जी बॉडी आहे, मी दोन बॉडीज घेतल्यात ना आधी, या दोन्हीही तिसऱ्या कोणाला तरी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर हे दोघं पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये बनतात. जसं की दोन स्टुडंट्स किंवा दोन मुलं किंवा दोन मुलं घेऊ आपण कोणतरी, हे दोघं दोन ब्ल्यू मुलं जी आहेत ते याचे फ्रेंड आहेत, याचे ते फ्रेंड्स आहेत, तर इव्हेंच्युअली हे दोघं पण फ्रेंड बनून जातात. ठीक आहे, हे जस्ट एक्झाम्पल आहे, असं काही नेसेसरी नाही आहे, बट जस्ट तुम्हाला रिलेट होईल की टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड, ऑटोमॅटिकली दे शुड बी इन थर्मल इक्विलिब्रियम.
कारण की लॉजिकल आहे ना रे, हे दोघं थर्मल इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे ह्याचं टेम्परेचर थीटा असेल तर ह्याचा पण थीटा पाहिजे. आता आपण असं पण म्हणतो हे दोघं पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, सो ह्याचा थीटा आहे तर ह्याचा पण थीटा पाहिजे. कॉमन सेन्स हे दोघं पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. ओके, सो दिस वॉज द 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. की परत मी रिपीट करतो, इफ A is in thermal equilibrium with C, if A is in thermal equilibrium with C, if A is in thermal equilibrium with B, म्हणजे A C बरोबर पण आहे, A B बरोबर पण आहे, याचा अर्थ B आणि C थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असले पाहिजे. व्हेरी सिंपल लॉ. तुम्ही इथे हे बघू शकता, इफ टू सिस्टम्स, इथं स्टेटमेंट दिलंय त्याचा. व्हॉट इज द स्टेटमेंट? इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड वन, तिसऱ्या बरोबर दोघं असतील, देन दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. दोघं तिसऱ्या बरोबर असतील तर ऑटोमॅटिकली हे दोघं पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. आता ह्याला यूज काय व्हायचा? हे तर कॉमन सेन्स झालं. ह्याचा यूज काय बघा, तर आपण ज्या वेळेस एक लिक्विड आहे ए आणि हा दुसरा लिक्विड आहे बी, ठीक आहे, जर मी थर्मोमीटर वापरून हे दोन्ही लिक्विडचं टेम्परेचर मोजायला गेलो, थर्मोमीटर टाकलं याच्यामध्ये, थर्मोमीटरचं टाकल्यानंतर टाकल्या लगेच रिडिंग घेत नाही, आपण थोड्या वेळ थांबतो, थर्मल इक्विलिब्रियम होऊ देतो. थर्मल इक्विलिब्रियम झाल्यानंतर आपण म्हणतो अरे हां ह्याचा 30 डिग्री आहे, अच्छा 30 डिग्री आहे. मग नंतर आपण त्याला बाहेर काढतो, थोड्या वेळानंतर आपण त्याला परत बी मध्ये इन्सर्ट करतो आणि बी मध्ये इन्सर्ट केल्यावरती इथे पण 30 डिग्री आलं. मग आपण म्हणतो अरे हां ए आणि बी सेम टेम्परेचर आहे. आपण डायरेक्टली बोलून टाकतो, आपण विचार करत नाही, पण ऍक्च्युली आपण तिथे 0th लॉ वापरतो. आपण काय म्हणतो, this liquid is in thermal equilibrium with the thermometer, B is also in thermal equilibrium with the thermometer, therefore A and B should also be in the thermal equilibrium. म्हणजे दोघांचे टेम्परेचर सेम पाहिजे, which is equal to thermometerचं टेम्परेचर, that is 30 degree Celsius. Okay, so this is how 0th law is useful while measuring the temperatures. Let's move further. खूपच इझी पॉईंट्स आहेत. आता बघा, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट जो डिस्कस करायचा आहे तो आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. काय हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क खूपच जास्त महत्त्वाचा आहे. बट तो समजण्याच्या आधी दोन शब्द, थर्मोडायनॅमिक सिस्टम म्हणजे काय आणि थर्मोडायनॅमिक सिस्टमचे टाईप्स कोणते कोणते असतात. सो पहिलं तर थर्मोडायनॅमिक सिस्टम म्हणजे काय. आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये जेव्हा जेव्हा शिकू, काही पण कुठलीही गोष्ट शिकू, जसं की मी चहाचं एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला मगाशी सांगितलं की वॉटर आणि हे आईस होतं, तर त्यावेळेस सिस्टम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टम. तर थर्मोडायनॅमिक सिस्टम जो आहे त्याचा अर्थ समजून घेऊयात. लेट अस कन्सिडर दिस इज वन पिस्टन, दिस इज सिलेंडर. हा पिस्टन आहे आणि इथे आतमध्ये गॅस आहे. आपण ज्यावेळेस याचा स्टडी करतो ना, सो हा आपला सिस्टम बनतो. दिस इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक सिस्टम. सिस्टम इज समथिंग विच वी आर इंटरेस्टेड इन. आपल्याला बाकी बाहेर काय होतंय काही गरज, आपल्याला टेन्शनच नाही घ्यायचं त्याचं. आपल्याला फक्त सिस्टम बद्दल बोलायचं असतं आणि शेवटपर्यंत सिस्टम बद्दलच बोलायचं असतं. वी आर नॉट इंटरेस्टेड व्हॉट इज हॅपनिंग आउटसाइड द सिस्टम. सो सिस्टम इज व्हॉट वी आर इंटरेस्टेड इन. सिस्टम आणि सिस्टम सोडून पूर्णपणे जे काही उरलं सुरलं जे काही आहे, दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग, युनिवर्स और एन्व्हायरमेंट. सराउंडिंग, सिस्टम, सराउंडिंग. आणि हे जी सिस्टम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी जी वॉल आहे ना, ती वॉलला आपण नाव देतो बाउंड्री. त्याला काय म्हणतो आपण? वी कॉल इट ॲज बाउंड्री. सिस्टम, सराउंडिंग, बाउंड्री. ही बाउंड्री जी आहे ना, याच्यामुळे या बाउंड्रीच्या नेचरवरती डिपेंड करतं की सिस्टम कोणत्या टाईपचं राहणार आहे. ही बाउंड्री खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ती सांगते की सिस्टम कुठल्या टाईपचं राहणार आहे. सो आपल्याला शिकायचं आहे आता की टाईप्स ऑफ सिस्टम काय. पहिलं तर सिस्टमचा अर्थ कळाला का. सिस्टम कुड बी एनिथिंग. इट कुड बी अ प्रेशर कुकरमध्ये भरलेला तुमचा भात, इट कुड बी अ कप ऑफ टी, चहा, इट कुड बी अ बलून, इट कुड बी अ पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, काही पण. इट कुड बी एनिथिंग दॅट वी आर टॉकिंग अबाउट, ज्याचा आपण थर्मोडायनॅमिक्स करतोय, ज्याचा आपण थर्मोडायनॅमिकल स्टडी करतोय, त्याला आपण सिस्टम म्हणणार आहे. ठीक आहे. सिस्टमचा अर्थ काय सर, बाउंड्रीचं डेफिनेशन काय सर, सराउंडिंगचं डेफिनेशन काय, ह्याच्या नादी लागूच नका तुम्ही. हे बिलकुल कामाचं नसतं. हे हळूहळू शब्द वापरून तुम्हाला ते कळून जाईल त्याचा अर्थ काय. ठीक आहे. त्याच्यावरती रिसर्च करायची गरजच नाही. सिस्टम म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय आपण, सराउंडिंग म्हणजे ते सोडून उरलेलं आणि त्यांना सेपरेट करणारी असते बाउंड्री. आणि बाउंड्रीच्या नेचरवरती डिपेंड करणार आहे की कोणत्या टाईपची सिस्टम आहे. सो बघा, 3 टाईपची सिस्टम असतात नेचरमध्ये. 3 टाईपची सिस्टम आपण स्टडी करतो. एकाला म्हणतो आपण ओपन सिस्टम,
एकाला म्हणतो आपण क्लोज्ड सिस्टम आणि तिसरा असतो आयसोलेटेड सिस्टम. फरक काय आहे बघा. ओपन सिस्टम असा सिस्टम असतो की ज्याची बाउंड्री अशी असते की ती त्याच्यामधनं एनर्जी पण बाहेर निघू शकते, एनर्जी पण सराउंडिंगला जाऊ शकते आणि मॅटर पण सराउंडिंगला जाऊ शकतो. म्हणजे काय, ओपन सिस्टममध्ये हे चहा आहे, कपबशी चहा यातमध्ये आणि बघा इथनं वेपर्स पण निघतात सगळे चहाचे आणि हीट पण निघतीये. सो हीट पण ट्रान्सफर होतीये, मास पण ट्रान्सफर होतोय. अशा सिस्टमला आपण काय नाव देतो, ओपन सिस्टम. ओपन सिस्टमचं एक्झाम्पल कळालं ना, चहा केप्ट इन ओपन कप इज ओपन सिस्टम. मग क्लोज्ड सिस्टम म्हणजे काय, क्लोज्ड सिस्टममध्ये एक गोष्ट बंद होते की मास मॅटर निघू शकत नाही, हीट जाते, ठीक आहे, आपण चहाची वरती बंद केलं त्याला. सो ह्याच्यातनं चहा थंड होणार नाहीये का, तर होणार आहे चहा थंड बिकॉज ऑफ सम अदर टाईप ऑफ लॉसेस. चहा थंड होणार आहे, एनर्जी लॉस होणार आहे, बट नो मास ट्रान्सफर नाही होणार. चहा जेवढा होता तो इव्हॅपोरेट झाला, थंड होऊन कंडेन्स होऊन खालीच पडला, कुठल्याच प्रकारचा ॲटम बाहेर निघाला नाही. परफेक्टली क्लोज केलं, ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल इथनं होल आहे, इथनं बाहेर निघाला नाही, परफेक्टली बंद केलेला. हा पूर्णपणे ओपन आहे, हा ओपन सिस्टम आहे, हा क्लोज्ड सिस्टम आहे. वेरॅज हा जो सिस्टम आहे हा आयसोलेटेड आहे. थर्मस फ्लास्कमध्ये तुम्ही चहा भरलाय, तो चहा जो आहे त्याच्यातनं हीटही जात नाही, मासही जात नाही. ऑब्व्हियसली हे काही ॲक्च्युली एकदम परफेक्टली आयसोलेटेड नसतो थर्मॉस कधीच. तुम्ही 10-15 तासानंतर बघितलं तर थर्मॉसमध्ये पण गार होऊन जातो चहा, बरोबर ना. सो तो जो थर्मस आहे तो परफेक्टली आयसोलेटेड नसतो ॲक्च्युअली रियालिटीमध्ये. बट आपल्याला जस्ट इथे समजून घ्यायची आयसोलेटेड म्हणजे काय. आयसोलेटेडमध्ये न हीट जाऊ शकते न मास जाऊ शकतो, काहीच जाऊ शकत नाही. सराउंडिंग आणि सिस्टममध्ये बाउंड्री जी असते ना ती मॅटरला पण जाऊ देत नाही बाहेर आणि हीटला पण जाऊ देत नाही. अशा प्रकारच्या सिस्टमला आपण आयसोलेटेड म्हणतो. हे आहे क्लोज्ड, हे आहे ओपन. सिम्पल कळाले का मिनिंग तुम्हाला. 3 टाईपचे जे थर्मोडायनॅमिकल सिस्टम होते त्याच्यातले 3चे काय आहेत, हे 1 2 3. तुम्ही म्हणाल सर याचं डेफिनेशन सांगा ना, तुम्ही लिहा ना शब्दामध्ये तुमच्या. ओपन सिस्टम इज द सिस्टम इन विच देर इज अ ट्रान्सफर ऑफ हीट ॲज वेल एज ऑफ मॅटर. Closed system is the system in which there is transfer of heat but no transfer of matter or no transfer of mass. And isolated system is the system in which there is no heat and no mass transfer. Examples is thermos flask, closed चहाचा कप आणि ओपन चहाचा कप. These are the examples. तुम्ही एक्झाम्पल चेंज करू शकता, तुम्ही स्वतः पण सांगू शकता कुठले एक्झाम्पल्स. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. थर्मोडायनॅमिक्समध्ये हा नेक्स्ट पार्ट होता की सिस्टमचा अर्थ काय तुम्हाला कळाला. सिस्टम म्हणजे समथिंग विच वी आर इंटरेस्टेड, ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे. मग त्या सिस्टमच्या बाहेर उरलेलं सराउंडिंग असतं आणि सेपरेट करणारी बाउंड्री असते. बाउंड्रीच्या नेचरवरती ह्या 3 गोष्टी डिपेंड करतात की सिस्टम क्लोज्ड आहे, ओपन आहे का आयसोलेटेड आहे. ठीक आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. मी या पार्टवरती 20 मिनटं कमीत कमी बोलणार आहे आणि तुम्हाला हे 20 मिनटं एकदम नीट ऐकायचं आहे, कारण की ह्याच्यावरती तुमचा बेस बनणार आहे. एकदा हे 20 दॅट्स इट, काय नाही, हे 20 मिनटाचे लास्ट आहेत आणि त्याच्यानंतर मी 10 मिनटं CPCV, गामा हे सगळं रिवाईज करणार आहे. सो हा जो पार्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे उद्याचं लेक्चर समजण्यासाठी. आत्तापर्यंत जे काही झालं तो होता बेसिक शब्द, काही बेसिक वर्ड्स. उद्यापासून आपण ह्याच्या डिटेल्समध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो क्लिअर करून घेऊ बेसिकपासून आपण. बघा नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला माहिती आहे स्टेट्स ऑफ मॅटर किती असतात. स्टेट्स ऑफ मॅटर असतात 3. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस असे 3 स्टेट ऑफ मॅटर एक्झिस्ट करतात. इनफॅक्ट अजून पण असतात प्लाझ्मा, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट वगैरे वगैरे. आपण जातच नाही त्याच्यामध्ये, आपल्याला हेच बोलायचं फक्त आज. सॉलिड्स, लिक्विड्स, गॅस. सॉलिड्समध्ये सगळ्यांना माहिती आहे डिफरन्स काय. ह्याच्यामध्ये पार्टिकल खूप जवळजवळ असतात, ह्याच्यामध्ये थोडेफार लांब असतात, ह्याच्यामध्ये दूर 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 असतात खूप. बट या तिघांमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी जेव्हा करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो यांच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे. बघा जर काही मी सॉलिडचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. मी सॉलिड समजा घेतलं, लिक्विड घेतलं आणि गॅस घेतलं. सॉलिड, लिक्विड, गॅस घेतला. सॉलिडला हीट दिली. तुम्हाला माहिती आहे आता हीट काय आहे. हीट एक प्रकारची एनर्जी आहे. हीट काय एक प्रकारची एनर्जी आहे जी 3 वेगवेगळ्या मोड्सनी ट्रॅव्हल करू शकते. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. मी समजा ह्याला कन्व्हेक्शननी त्याला खालून कॅन्डल लावली, कन्व्हेक्शन.
नाही गरम करतोय मी त्याला, मी याला पण खालून गरम करतोय आणि याला या बॉक्स ऑफ गॅसला पण मी गरम करतोय. मी तिघांना काय देतोय बेसिकली, मी त्या तिघांनाही आय एम प्रोव्हाइडिंग हीट टू देम, मी त्यांना हीट देतोय. ह्याला हीट दिली, याला पण हीट देऊयात आणि याला पण हीट देऊयात. नीट समजून घ्या, काय खूप इंटरेस्टिंग आहे. नॉर्मली सॉलिडला मी समजा 100 जूल हीट दिली ना, 100 जूल, ह्याला पण 100 जूल आणि ह्याला पण 100 जूल, तर सॉलिड आणि लिक्विड ते 100 जूल हीट घेतात आणि ती हीट घेतल्यानंतर ते स्वतःचं टेम्परेचर वाढवतात. काय करतात, हीट दिल्यावरती ते स्वतःचं काय वाढवतात, टेम्परेचर. ते एकच पर्पजसाठी त्यांची हीट वापरली जाते. आपण 100 जूल दिली ना, ती पूर्ण हीट घेतील आणि स्वतःचं टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न करतील, सॉलिड पण लिक्विड पण. त्यामुळे ते स्वतः एक्सपांड नाही होणार. हां, तुम्ही म्हणाल थर्मल एक्सपान्शनमध्ये होतात, हो थर्मल एक्सपान्शनमध्ये होतात मला माहिती आहे, पण ते नेग्लिजिबल असतं. त्यामुळे मी असं म्हणतो सॉलिड आणि लिक्विडमध्ये जर मी हीट प्रोव्हाइड केली तर त्याचं टेम्परेचर 99.9% वाढतं आणि 0.01% काय होतं, थोडंसं एक्सपान्शन होतं. थोडंसं काय होतं, एक्सपान्शन. आपण हीट दिली, ती हीट 2 पर्पजसाठी वापरली. सॉलिड्स लिक्विड्सनी एकदम इज्जतीत सगळीच्या सगळी हीट टेम्परेचरसाठी वापरली, खूपच कमी हीट, नेग्लिजिबल हीट एक्सपान्शनसाठी वापरली. त्यामुळे सॉलिड लिक्विडचा बिहेवियर खूप एकदम डिसिप्लिन्ड आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथे काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ह्याला वेगळं स्टडी करायची गरज नाही आहे. गॅसमध्ये मात्र तसा सीन नाही आहे. सॉलिड्स लिक्विड्समध्ये जेवढं इझी आहे की तुम्ही 10 जूल दिली, त्यांनी सगळं टेम्परेचर वाढवलं, त्याचं 20 जूल दिली, सगळं टेम्परेचर वाढवलं, 50 जूल दिली, सगळं टेम्परेचरमध्ये वापरली गेली, थोडीशी गेली असेल ती नेग्लिजिबल आहे. बट गॅसमध्ये असं नाही आहे. गॅसमध्ये जेव्हा मी 100 जूल एनर्जी देतोय, 100 जूल हीट एनर्जी दिली, तर हा गॅस जो आहे ना, तो कसा पण बिहेव करू शकतो. त्याला आवडलं, त्याला हवा असेल तर तो त्याचं टेम्परेचर वाढवणार पण नाही, तो त्याचं टेम्परेचर वाढवणारच नाही, तो सगळं एक्सपान्शनला वापरेल. दुसरा गॅस काहीतरी वेगळा करेल, तो म्हणेल नाही मला 20च टेम्परेचर वाढवायचं आहे, 20 जूलनी मला टेम्परेचर वाढवायचं आहे, 80 जूलनी मला माझं एक्सपान्शन करायचं आहे. मग तिसऱ्या केसमध्ये गॅस असा पण करू शकतो, दोन्हीकडे इक्वल वापरू शकतो. काही केसमध्ये तर गॅस सगळीच्या सगळी एनर्जी वापरू शकतो टेम्परेचर वाढवायला आणि एक्सपान्शन होणारच नाही, असं पण करू शकतो. सो वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत, 1, 2, 3 आणि 4च आहेत का, नाही, इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहेत. मी किती पण पेअर बनवू शकतो ना. तुम्हाला मी म्हटलं 100 ह्या कुठल्या 2 नंबरचे ॲडिशन आहे, इन्फायनाईट तुम्ही बनवू शकता. इनफॅक्ट किती पण पॉसिबल वेज आहेत. आणि हेच सोडा, असं पण होऊ शकतं हीट दिली सबस्टन्सला तर असं पण होऊ शकतं की टेम्परेचर उलट कमी झालं. म्हणजे काय झालं, टेम्परेचर कमी झालं म्हणजे त्यांनी 100 जूल दिल्यावरती -20 टेम्परेचर कमी झालं आणि त्याचं एक्सपान्शनच जास्त झालं. सो हे नुसतं 0 ते 100 नाही आहे, कधी कधी टेम्परेचर पण कमी होऊ शकतं. सो गॅस एकदमच वाढीव आहे. गॅसचं शिकणं हे खूप इझी टास्क नाही आहे, त्यामुळेच तर थर्मोडायनॅमिक्स अवघड म्हणतात. बट तुम्हाला मी अशा वेने शिकवेन ना की तुम्हाला ते अवघड नाही वाटणार. कारण की आपल्याला हे 100 किंवा इन्फायनाईट वेज शिकायचेच नाही आहेत. आपल्याला फक्त 5 किंवा 6च वेज शिकायचे आहेत, ज्याने आपण गॅसला हीट देणार आहे आणि तो त्या 6 मधनंच एक करणार आहे. दॅट्स इट. खूप सिम्पल आहे. ठीक आहे. 5-6 वेज आहेत ज्या वेजनी तो गॅस बिहेव करणार आहे, त्याला आपण वेगवेगळे प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, ज्याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जाणार आहे. आज आपल्याला एवढंच शिकायचं आहे की हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क नक्की काय आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की हीट म्हणजे काय. हीट तर एक प्रकारची एनर्जी आहे जी आपण तिघांनाही दिली, सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड लिक्विड एकदम सिन्सिअरली डिसिप्लिन्ड वागले. ते जेवढी हीट दिली पूर्णपणे वापरली त्यांनी स्वतःचं टेम्परेचर वाढवायला. त्यांनी पूर्णपणे स्वतःचं टेम्परेचर वाढवलं, थोडं बहुत इकडे तिकडे हलवून त्यांचं एक्सपान्शन झालं, ज्याला आपण थर्मल एक्सपान्शन म्हणतो, जे 11वीत शिकलो आहे आपण आणि परत शिकणार आहे 11वीची रिव्हिजन वेळेस. हे थर्मल एक्सपान्शन म्हणतो आपण. बट मेजॉरिटी ऑफ कॉन्टेंट वापरला गेला त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. बट गॅस एकदम वेगळा बिहेव करतोय, गॅसमध्ये काही पण होऊ शकतंय हे तुम्हाला रिअलाइज झालं असेल. त्यामुळे तुम्हाला आता ही क्युरिओसिटी असेल की नक्की कसा करतोय बिहेव गॅस. गॅसला आपण हीट दिल्यानंतर नक्की तो बिहेव कसा करतोय. मी तुम्हाला या खूप साऱ्या एक्झाम्पलमधलं हे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून दाखवतो की मला समजा गॅसला एक्सपांडच होऊ द्यायचं नाही आहे, सगळीच्या सगळी हीट टेम्परेचर वाढले पाहिजे. तर मी काय करू शकतो, मी गॅस अशा कंटेनरमध्ये घेऊन टाकतो की जो कंटेनर एकदम रिजिडली फिक्स्ड आहे.
झालं, द्या गरम करा त्याला. सगळीच्या सगळी हीट वापरली टेम्परेचरमध्ये, सगळीच्या सगळी हीट टेम्परेचरमध्ये वापरली. हे गॅसचे एक वे झाला फक्त, असे खूप सारे वेज आहेत. ह्या पर्टिक्युलर वेला म्हणतात आयसोकॉरिक प्रोसेस, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. असाच असतो आयसोथर्मल, आयसोबॅरिक, ॲडियाबॅटिक, आयसेंट्रॉपिक किंवा तुम्ही म्हणा फ्री एक्सपान्शन्स, सायक्लिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, असे वेगवेगळे प्रोसेसेस आपल्याला शिकायचे आहेत. बट या सगळ्या प्रोसेसमध्ये लॉजिक तेच राहणार आहे की सॉलिड लिक्विडला हीट दिली की टेम्परेचर वाढतं, बाकी काही होत नाही. म्हणून ह्याचा स्टडी आपण या लेसनमध्ये करत पण नाही, गरजच नाही पडत. हीट दिली आहे, सगळं झालं टेम्परेचरमध्ये, सो त्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी राहत नाही. इंटरेस्टिंग गोष्टी गॅसमध्ये राहतात आणि गॅसचा जो स्टडी आहे तो स्टडी आपण पूर्णपणे थर्मोडायनॅमिक्समध्ये करणार आहे. सो बॅक टू दिस पॉईंट की व्हॉट इज हीट, एनर्जी अँड टेम्परेचर. हे तीन शब्द बघा, हीट, इंटरनल एनर्जी, हीट नंतर इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी अँड वर्क. साध्या भाषेमध्ये सांगतो मी, साध्या भाषेमध्ये एकदम, की हीट जी आहे ना ती आपण देतो, ही हीट आपण देतो, वी गिव्ह हीट, हीट आपण देणार. बघा प्रत्येक प्रश्नामध्ये असं नाही की आपणच हीट देणार, काही काही प्रश्नामध्ये ते सांगतील गॅसची इंटरनल एनर्जी एवढी वाढली, वर्क डन एवढं झालं, तर मग हीट सांगा. ठीक आहे, तर असं नाही आहे ते. सो नॉर्मली आपण असं म्हणूयात, आपण हीट देतो, वी गिव्ह हीट. आपण हीट दिल्यानंतर गॅस दोन प्रकारे ती हीट वापर करतो. एक टेम्परेचर वाढवण्यासाठी, टेम्परेचर वाढवणं म्हणजेच इंटरनल एनर्जी वाढवणं. इनफॅक्ट तुम्हाला ते रिलेट होणार आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस क्लिअर असेल तर. इंटरनल एनर्जी ॲक्च्युअलमध्ये गॅसची कायनेटिक एनर्जीच असते. आठवतोय का फॉर्म्युला? येस, आठवतोय फॉर्म्युला. आपण शिकलोय कायनेटिक एनर्जी असते गॅसची आणि त्याचा फॉर्म्युला काय होता? F/2 kBT, वेर F इज डिग्री ऑफ फ्रीडम. ही होती फॉर्म्युला ऑफ इंटरनल एनर्जी आणि क्लिअरली ती डिपेंड करते टेम्परेचरवरती. सो मी जे म्हणतोय ना, तुम्ही हीट द्या टेम्परेचर वाढतंय म्हणजेच कायनेटिक एनर्जी वाढते. सो ज्या वेळेस आपण गॅसला हीट देतो तर तो दोन पर्पजसाठी वापरतो ना, एक त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी, ज्यालाच म्हणतो इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. सो इंटरनल एनर्जी म्हणजेच टेम्परेचर आहे, लक्षात ठेवा. बट हे झालं आयडियल गॅससाठी रे, आयडियल गॅससाठी झालं आहे. रियालिटीमध्ये गॅस आयडियल असतो का नाही? मग रियालिटीमध्ये इंटरनल एनर्जीमध्ये कुठल्या कुठल्या एनर्जीज येतात बघा. इंटरनल एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी येते, ट्रान्सलेशनल, कायनेटिक एनर्जी येते, रोटेशनल, कायनेटिक एनर्जी येते, व्हायब्रेशनल, प्लस पोटेन्शियल एनर्जी पण येते. तुम्ही म्हणा ही पोटेन्शियल एनर्जी तर कधीच शिकलो नाही आहे. ही पोटेन्शियल एनर्जी ॲक्च्युली जर गॅस आयडियल नसेल तर गॅसमध्ये इंटरॅक्शन्स असतील, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील, त्या फोर्सेसमुळे डेव्हलप झालेली पोटेन्शियल एनर्जी असते. बट आपल्याला ती एनर्जी बिलकुल शिकायचं नाही आहे, कारण की आपण सगळे गॅसेस आयडियल गॅस आहेत असेच शिकणार आहे. त्यामुळे आपण ही कन्सिडर नाही करणार आहे. बट मी तुम्हाला सांगतोय ह्या सगळ्या एनर्जीज मिळून इंटरनल एनर्जी बनते रियालिटीमध्ये गॅसची. पण आपल्यासाठी फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनल. हां, जर मोनो नसेल, डाय ट्राय असेल, पॉली असेल तर व्हायब्रेशनल आणि हे पण येते. बट आपण पोटेन्शियल एनर्जी कधीच घेणार नाही इंटरनल एनर्जी म्हणून. इंटरनल एनर्जी म्हणून आपण पोटेन्शियल एनर्जी कधीच घेणार नाही. मे बी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकाल की पोटेन्शियल एनर्जी असते वगैरे वगैरे, बट ठीक आहे, हे आपण घेणार नाही आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून मी सांगितलं. सो तीन शब्द होते, हीट एनर्जी आहे. इंटरनल एनर्जी ही टेम्परेचर डिपेंडेंट क्वांटिटी आहे. सो ज्यावेळेस आपण गॅसला हीट देतो तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. क्लिअर आहे ते. आणि लास्ट जो आहे शब्द तो आहे वर्क. आता हा जो वर्कचा कॉन्सेप्ट आहे ना तो काय आहे? तर मी जे म्हणतोय ना, हीट दिली गॅसला की त्यांनी यूज केली दोन पर्पजसाठी, टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि एक्सपान्शनसाठी. तर हेच एक्सपान्शन वर्क आहे. दिस एक्सपान्शन इज नथिंग बट वर्क. लक्षात ठेवा, वर्क कोण करतंय त्यावरती डिपेंड करतं त्याची साईन. आपल्याला माहिती आहे, जर मी फोर्स असा लावतोय आणि डिस्प्लेसमेंट मग इथे झालं तर मी काय म्हणणार, असा फोर्स असा डिस्प्लेसमेंटला मी काय म्हणणार, असा फोर्स आणि असा डिस्प्लेसमेंटला मी म्हणणार पॉझिटिव्ह वर्क. वेर ॲज मी असा फोर्स लावतोय बट डिस्प्लेसमेंट मागे होत आहे तर मी म्हणणार अरे नेगेटिव्ह वर्क होत आहे, कारण की मी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट 180 अँगल आहे. सो वर्क डन पॉझिटिव्ह तेव्हाच असेल ज्या वेळेस एक्सपान्शन होणार आहे. काय होणार आहे? गॅसचं एक्सपान्शन होणार आहे. आपण गॅसला एक्सपांड करू त्यावेळेस फोर्स पण बाहेर लागेल ना.
प्रेशर जे आहे आतमधलं तो गॅसवरती बाहेर फोर्स लावेल आणि डिस्प्लेसमेंट पण बाहेर होईल, म्हणून आपण ह्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणू. पण ठीक आहे, आपण सध्या साइन कन्व्हेन्शनमध्ये घुसत नाहीये, कारण की आपल्याला ह्याचे पण साइन कन्व्हेन्शन बघायचे, याचे पण बघायचे आणि याचे पण बघायचे. आणि या तिघांना रिलेट करणारा जो लॉ आहे तोच तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज सिम्पली एक साधा हिशोब आहे तो, की किती हीट दिली, हिला किती गेली, ह्याला किती गेली. दॅट इज फर्स्ट लॉ. ठीक आहे, फर्स्ट लॉ बिलकुल डिफिकल्ट नाही आहे, एक साधा हिशोब आहे तो, की तुम्ही हीट किती देताय आणि ती कुठल्या कुठल्या पर्पजसाठी वापरली जाते. सॉलिड्समध्ये तर तो हिशोब लावायची गरजच नाही आहे, सॉलिडमध्ये सगळीच्या सगळी इथे वापरली जाते, इथे नेग्लिजिबल जाते. बट गॅसमध्ये गरज आहे, म्हणून गॅसमध्ये अख्खा लेसन डेडिकेटेड आहे त्याला. ठीक आहे, तर KTG मध्येच गोष्टी आपण फ्लुइड प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड फ्लुइड्समध्येच संपवलं असतं सगळं. बट नाही, ह्याला वेगळा लेसन डेडिकेटेड आहे. गॅसला आपण हीट दिली की थोडीफार हीट वापरली जाते इंटरनल एनर्जी वाढवायला, थोडीफार वर्क करण्यासाठी. आणि हे जे वर्क असतं ना, हे वर्क कोण करतंय लक्षात ठेवा. वर्क आपण आपल्या फिजिक्समध्ये, कन्फ्युजनचा पॉईंट इथेच होतोय, सो हा डिस्टिंग्विश क्लिअर करून घ्या. फिजिक्समध्ये आपण वर्क डन बाय सिस्टम, डन बाय सिस्टम हे काढणार आहे. आपल्याला घेणं देणंच नाही सराउंडिंगमध्ये काय आहे चालू आहे. वी आर ओनली कन्सर्न्ड अबाउट द सिस्टम. सो वर्क डन हे फक्त सिस्टमचं आपण काढणार आहे. कॉमन सेन्स आहे, सिस्टम बद्दल बोलतोय, सो वर्क डन पण सिस्टमने किती केलं याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट राहणार आहे. वर्क डन म्हणजेच एक्सपान्शन, कळतंय का तुम्हाला. वर्क डन म्हणजेच एक्सपान्शन बद्दल बोलतोय मी, कारण की मी जेव्हा चालू केलं हे सगळं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं सॉलिड, लिक्विड, गॅस या तिघांनाही जर तुम्ही तिघांनाही समजा हीट दिली, हीट 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 100 जूल 100 जूल 100 जूल, तर हा इज्जतीत सगळीच्या सगळी वापरतो त्याचा टेम्परेचर वाढवण्यासाठी. हा पण इज्जतीत सगळीच्या सगळी वाढवतो त्याच्या टेम्परेचर वाढवण्यासाठी. सगळीची सगळी वापरतो त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. हा गेम करतो. हा सगळीची सगळी टेम्परेचर वाढवत नाही, तो काही पण करू शकतो. सो त्याच्यातली थोडीफार तो टेम्परेचर वाढवतो आणि थोडंफार एक्सपान्शन होतं, म्हणजे वर्क करतो तो. थोडंफार काय होतं, एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन पण होऊ शकतं, असं काही नाही. कारण की मी तुम्हाला सांगितलंय टेम्परेचर वाढेलच असं काही नाही आहे. 100 दिली जर काही मी 100 जूल दिली एनर्जी, तर तो असं पण करू शकतो की 100 मधनं 100 दिल्यावरती तो स्वतःचं टेम्परेचर 140 वाढवतोय. तुम्ही म्हणाल 100 दिली 140 कशी वाढवली, तर ॲट द एक्सपेन्स ऑफ स्वतः कॉन्ट्रॅक्ट होऊन गेला तो. स्वतः तो एक्सपांड नाही, नेगेटिव्ह एक्सपान्शन म्हणजे कॉम्प्रेशन करून टाकलं त्याने असं. किंवा तो उलट पण करू शकतो, 100 दिली तो स्वतः कूल झाला, -30 स्वतःचं टेम्परेचर त्यांनी कमी केलं, ॲट द एक्सपेन्स ऑफ एक्सपान्शन तो स्वतः एक्सपांड झाला. बट हे नक्की आहे की या दोघांची ॲडिशन ह्याच्या बाहेर नाही जाणार. म्हणजे तुम्ही 100 दिले ना, तो शेवटी 100 करेलच. म्हणजे तुम्ही 100 रुपये तुम्हाला मी वापरायला दिले 2 दुकानामध्ये, तुम्ही एका दुकानामध्ये 30 रुपये वापरले, दुसऱ्यामध्ये 70 वापरले. बट एखादा हुशार असेल तो काय करेल, त्यांनी एका दुकानात 140 वापरले आणि तो काय करेल, दुसऱ्या दुकानात 40 रुपये घेईल आणि त्याला देईल. म्हणजे तो बेसिकली 100 मध्येच डील करणार आहे, टोटल 100च राहणार आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स ॲक्च्युली. साधं मी तुम्हाला त्याचं रिलेशन सांगतोय, तुम्हाला हे कळालं पाहिजे की हाऊ इट ॲक्च्युली वर्क्स. सॉलिड लिक्विडमध्ये सीन नसतो, सॉलिड लिक्विडमध्ये सगळ्याचं सगळं एकाच ठिकाणी होऊन जातं. इथे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. सो वर्क एनर्जी आणि वर्क इंटरनल एनर्जी आणि हीट जे आहेत, हे कॉन्सेप्ट, हे वर्ड्स, हे शब्द आपल्याला थर्मोडायनेमिक्सचे पुढचे लेक्चर्स समजण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं पाहिजे. पहिली गोष्ट तर काही रटू नका. मी एकदा क्विकली रिवाईज करून दाखवतो काय काय आहे या लेसनमध्ये. पहिलं मी जसं बोललो थर्मोडायनेमिक्स इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघणार आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, म्हणून मी DPP आज देत नाही आहे. आज काही न्यूमेरिकल बघितलेच नाही DPP देण्यासाठी, पण तुम्हाला आजचं तुमचं काम आहे हे सगळ्या गोष्टी नीट लर्न करणं. ठीक आहे. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की बेसिक थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ हीट आणि हीट कसं फ्लो होते. हीट इंटरकन्व्हर्टेबल आहे, टेम्परेचर आणि हीट, त्याचा स्टडी थर्मोडायनेमिक्स असतो. थर्मोडायनेमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कॉन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर आणि त्यांचं इंटरकन्व्हर्जन अँड इन डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज. थर्मोडायनेमिक्सचा स्कोप काय आहे, आपल्या घरातल्या बॉइलिंग वॉटरपासून फॉर्मेशन ऑफ स्टारपर्यंत सगळीकडे थर्मोडायनेमिक्सचं काम आहे. असं नाही की सर टेक्स्टबुकमध्ये हे 2 दिलेत म्हणजे इथेच वापरतो आपण, नाही. इथून म्हणजे त्यांना टेक्स्टबुकमध्ये हे देण्यामागे रिझन काय समजून घ्या. त्यांना सांगायचं की तुमच्या घरामधले एका साध्या छोट्या बॉइलिंग वॉटरपासून फॉर्मेशन ऑफ स्टार पर्यंत सगळीकडे थर्मोडायनेमिक्स वापरण्यात येतं. ठीक आहे.
थर्मोडायनेमिक्सचा स्कोप तुम्हाला सांगितला. त्यानंतर तुम्हाला हे बघितलं तुम्ही टेम्परेचर जर काही दोन वेगवेगळ्या बॉडीज वेगवेगळ्या टेम्परेचरला असतील 0 आणि 70 डिग्रीला, नंतर कूल डाऊन झालं की दोन्ही 25ला आले, कारण की सराउंडिंग पण 25ला होतं. हे आपण पाहिलं आहे आधीच. सो हे सगळं झाल्यानंतर आपण बघितला कॉन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम झाल्यानंतर आपण बघितला झिरोथ लॉ. झिरोथ लॉ जो आहे हा आपल्याला बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. सो डेफिनेशन ऑफ झिरोथ लॉ तुम्हाला आलं पाहिजे. वेन टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड, then these two are also in thermal equilibrium. When two friends are friends with the third, automatically they two also become friends. Simple. त्यानंतर इंटरनल एनर्जी, हीट आणि वर्क हे शब्द आपल्याला शिकायचे होते, बट त्याआधी काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे की सिस्टम काय, सराउंडिंग काय, बाउंड्री काय, हे गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. बाउंड्रीच्या नेचरवरती टाईप्स डिपेंड करतात. चहा बट ओपन, क्लोज्ड आणि आयसोलेटेड. ठीक आहे. अँड देन वी हॅव सीन द कॉन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी, हीट, हे सगळ्यांचं मिनिंग. सॉलिडला हीट दिली तर काय करतो, लिक्विडला हीट दिली तर काय करतो, आणि गॅसला हीट दिली तर तो एकदम त्याचं एकदम वागणं एकदम बिझार असतं, जे आपल्याला समजणं थोडं डिफिकल्ट जातं. सो अख्खा एक लेसन डेडिकेटेड त्यासाठी की गॅस कसा बिहेव करतोय, बरोबर ना. अँड लास्ट आपण हे बघितलं आहे की इंटरनल एनर्जीचा अर्थ काय असतो. ॲक्च्युली इंटरनल एनर्जी एक प्रकारे टेम्परेचरवर डिपेंडेंट आहे. आपण शिकलेलो कायनेटिक एनर्जीज आहे, पण ती कायनेटिक एनर्जी हा F/2 kBTचा फॉर्म्युला होता KTG मध्ये. बट ॲक्च्युअली इंटरनल एनर्जी काय असू शकते. इट कुड बी ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल, पोटेन्शियल, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे. बट सिन्स आपले गॅस आयडियल असतात त्यामुळे आपण हे एनर्जीज कन्सिडरच करत नाही. आपला फोकस फक्त ट्रान्सलेशनलवर राहतो खरं सांगितलं तर. बट हां, मोनो, डाय, ट्राय, पॉलीला आपण हे पण एनर्जीज कन्सिडर करतो. आणि दुसरं होतं वर्क. वर्क कधी होतं, एक्सपान्शन. गॅस एक्सपांड होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस वर्क केलं जातं. ठीक आहे. आपण अजून साइन कन्व्हेन्शन बघितलेले नाही. साइन कन्व्हेन्शन पण बघूयात आपण. कधी काय होतं, हीट कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह वगैरे, ज्यावेळेस आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टार्ट करणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्टिंगलाच मी काही 2-3 शब्द सांगेन तुम्हाला. जसं आज काही टर्मिनॉलॉजी बघितली आपण, तशी उद्याच्या लेक्चरमध्ये पण बेसिक टर्मिनॉलॉजी बघून आपण स्टार्ट करणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दॅट्स इट. एकच लॉ शिकायचा आहे आणि त्याचे 5-6 प्रोसेसेस शिकायचे आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे की नक्की गॅस काय करतोय. आपण हीट दिल्यावरती 100 जूल गॅसला दिली की त्या 100 जूलचं गॅस काय करतोय हे आपल्याला समजणं, खरंच आपल्याला समजलं पाहिजे. ही गोष्ट समजणं आपला हक्क आहे की 100 जूल गॅसला दिली तर गॅस काय काय करू शकतो. व्हेरी सिम्पल इट इज. अँड ओके, त्यासाठी आपण शिकणार आहे ऑल दोज प्रोसेसेस आणि थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झालं. मग हा लेसन ॲक्च्युली खरंच मोठा होता, त्यांनी खूप पार्ट डिलीट करून टाकलाय. हीट इंजिन, रेफ्रिजरेटर पूर्ण सेकंड लॉपासून सगळं डिलीट करून टाकलं. 4.8च्या पुढचं सगळं डिलीटेड आहे. सो खूपच कमी पार्ट राहतो. आपण ह्याचे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करू. सिन्स आज काही नाही घेतले म्हणजे न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने काही नाही घेतले. सो आता मी फक्त तुम्हाला रिवाईज करून देतो. KTGमध्ये शिकलेलं व्हायब्रेशनल, रोटेशनल, ट्रान्सलेशनल मोशन, डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड ऑल दोज कॉन्सेप्ट आणि त्याचे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. सो लेट्स रिवाइज ऑल दोज थिंग्स नाव. ओके. सो डिग्री ऑफ फ्रीडमच्या कॉन्सेप्टची रिव्हिजनची गरज काय आहे की जेव्हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा परवाच्या लेक्चरमध्ये थर्मोच्या डिटेलमध्ये एंटर करू त्यावेळेस या गोष्टी लागणार आहेत. तिथे तुम्हाला अडलं नाही पाहिजे. सो आत्ताच क्लिअर करून घ्या. 10 मिनिटं जाऊ द्या ह्याच्यावरती, बट गोष्टी रिवाईज होऊन जातील. सो पटपट सांगतो मी काय आहे. F म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम. CP तुम्हाला माहिती आहे. CP काय आहे, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तसंच CV काय आहे, CV आहे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CP/CV झाला. या दोघांचा रेशो काय आहे, CP/CV असतो गामा. त्याला काय म्हणतो आपण, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. CP-CV काय असतो, CP-CV असतो R. हे असतं मेयर्स रिलेशन. हे पण माहिती आहे आपल्याला. CP-CVR, CP/CV गामा सगळं माहिती आहे. बट अजून काही रिलेशन्स तुम्हाला माहिती आहे का. गामा, कलर चेंज करू आपण ह्याच्यासाठी. गामा इक्वल्स टू F+2 अपॉन F. आपण ह्याला पाहिलं का, असा फॉर्म्युला होता KTGमध्ये. आणि ह्यालाच जर काही सॉल्व्ह केला आपण, इथे क्रॉस मल्टिप्लाय F इकडे, तर F इज इक्वल टू 2 अपॉन गामा मायनस 1. कुठे ना कुठे कधी ना कधी कामात येणार आहे. माहीत असेल तर बरं आहे. CP/CV
गॅमा आणि डिग्री ऑफ फ्रीडममध्ये रिलेशन. येस, डिग्री ऑफ फ्रीडम DOF कोणासाठी किती असतो? मोनोसाठी 3 असतो, डाय रिजिड साठी 5 असतो, डाय नॉन रिजिड साठी 7 असतो, पॉली साठी 6 + 2F असतो. 6 + 2M असतो, वेअर M इज मोड ऑफ व्हायब्रेशन. मोड ऑफ व्हायब्रेशन पॉलीसाठी एवढा असतो. तुम्ही हा वापरा डिग्री ऑफ फ्रीडम, त्याच्यावर तुम्ही लगेच CPCV सांगू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न विचारला, हेलियम, आर्गॉन, निऑन, झेनॉन हे सगळे इनर्ट गॅस आहेत ना, सगळेचे सगळे मोनो आहेत. सगळे कसे आहेत? सगळेचे सगळे मोनो आहेत. मोनो. जर सगळेचे सगळे मोनो असतील तर मला सांगा, इफ ऑल आर मोनो, त्यांचा डिग्री ऑफ फ्रीडम 3 येईल. सो त्या सगळ्यांचा गामा काय असेल? गामा ऑफ ऑल दिस विल बी F + 2/F, म्हणजे 3 + 2/3, 5/3 असतो त्यांचा गामा. फिक्स्ड आहे, सगळ्या मोनोसाठी हाच गामा असतो. कुठलाही मोनो उचला तुम्ही, हाच गामा असतो. तसंच सगळ्या डायसाठी 5 + 2 7/5 येईल ना, सगळ्यांचा गामा काय येईल? गामा ऑफ डाय असा येईल. मग हा रिजिडचा आहे, रिजिड. तसंच गामा ऑफ नॉन रिजिड काय येईल? 9/7 येईल, F + 2/F. F आपण काढून ठेवले तिकडे, सगळे हे सगळे F आहेत. तसंच पॉलीचा काय येईल? हे + 2 हे. बरोबर नाही, फॉर्म्युला वापरतोय मी फक्त, दॅट्स इट. आणि अजून एक तुम्हाला हे पण रिलेशन माहिती पाहिजे, CPCVचं रिलेशन गामा बरोबर, तर मी सांगितलं तुम्हाला हे. बट CPCV गामा मध्ये रिलेशन माहिती आहे ना. सो हाऊ आय कॅन राईट सी, गामा पलीकडे मल्टिप्लाय करून इथे टाकला मी. सो काय येईल बघा, आय विल गेट CV = R/γ-1. हे रिलेशन माहिती पाहिजे. आणि CP = γR/γ-1. हे पण रिलेशन माहिती पाहिजे. हे सगळे बोर्डवरचे रिलेशन्स तुम्हाला माहीत असतील तर गोष्टी फ्लुएंटली समजतील. नाहीतर तुम्हाला गोष्टी समजताना मी एखाद्या इक्वेशननंतर एक स्टेप लिहीन, तुम्हाला ती गोष्ट स्ट्रगल कराल की आली कशी स्टेप. सो हे गोष्टी मागच्या आहेत, या दीज थिंग्स यू मस्ट नो. अँड दॅट्स वाय मी तुम्हाला लिहून दिलं आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे या व्हॅल्यूज. इट विल बी व्हेरी मच हेल्पफुल. तुम्ही बघाच पुढे जाऊन डेरिव्हेशन वगैरे आपण करू ना ज्यावेळेस, तेव्हा तुम्हाला कळेल याचा उपयोग काय आहे. ठीक आहे. सो आय गेस तुम्हाला हे सगळं समजलं असेल, तुम्हाला पूर्ण आजचं लेक्चर पण आवडलं असेल, नीट तुम्ही बघितलं असेल. दॅट्स इट गाईज, वी विल एंड द सेशन. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. उद्याचं सेशन अटेंड करण्याच्या आधी हे तुम्ही जे काही येथे नीट फॉर्म्युले लक्षात ठेवा, लर्न करा, काय करायचं ते करा, तुम्हाला हे आले पाहिजे. ठीक आहे. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय बाय. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. उद्या असणारे न्यूमेरिकल्स वगैरे पण असतात उद्या. चलो देन, बाय बाय.